मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हजारो समर्थकांसह मुंबईकडे निघालेले आहेत आणि अशा वेळी आता सरकारची मोठी अडचण झालेली दिसते. त्यांना आरक्षण मिळणार का हा खरा प्रश्न आहे. उपसमितीचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत राधाकृष्ण विखे पाटील. खरं तर सरकारची खरंच मोठी अडचण झालेली असेल. मनोज जरांगेंबरोबर काही चर्चा झाली का आणि चर्चेतून हा प्रश्न सुटेल असं वाटतंय? नाही, सरकारची अडचण काही नाही आहे. जे आपण ज्या मागण्या होत्या आरक्षण देण्यासंदर्भात, म्हणजे यापूर्वी आरक्षण 14 ते 19मध्ये 16% महायुती सरकारनं दिलं होतं. नंतर 2.5 वर्षामध्ये महाविकासच्या लोकांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी ते आरक्षण घालवलं, त्याला टिकू दिलं, टिकलं नाही, प्रयत्न केले नाही. पुन्हा मग महायुती सरकार आलं सत्तेवर. मग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मग पुन्हा प्रयत्न केला, आम्ही सगळ्यांनी, मग 10% आरक्षण दिलं आणि अजून तर टिकलं आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की ज्यांना आरक्षण द्यायची, ज्यांच्यामध्ये खरं म्हणजे भूमिका प्रामाणिक नव्हती, त्यांना आता लोकांनी सत्तेतून पायउतार केलेला आहे. आणि आता आम्ही सरकार म्हणून ज्यावेळी माननीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आता म्हणून कार्यरत आहेत, ज्यांच्या काळात 16% आरक्षण मिळालं होतं, आता सुद्धा ती प्रक्रिया चालूच आहे ना. त्यावेळी जे निर्णय सरकारने घेतले, उदाहरणार्थ मराठा समाजाच्या मुलांसाठी सारथीसारखी संस्था काढली. आज हजारो मुलांना सारथीच्या माध्यमातून शिक्षणाची नवी दालनं खुली झाली. इव्हन आता परदेशात जाताना सुद्धा ज्या शिष्यवृत्ती लागतात त्या सुद्धा सारथीकडून द्यायला सुरुवात झाली. क्रिमिलेअरच्या मर्यादा वाढल्यात. त्यामुळे मला वाटतं एका बाजूला घटनात्मक आरक्षण देण्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना केवळ फक्त न्यायालयीन प्रक्रियेवर सरकार अवलंबून राहिलं नाही, तर त्याबरोबरच समाजाला अन्य माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या योजना आणताना त्यांना मदत करण्याची भूमिकाच मान्य देवेंद्रजींनी त्या निमित्ताने घेतली आणि त्याच ते योजना अजूनही कार्यरत आहेत आणि त्याचा मोठा आधार मराठा समाजाच्या मुलांना मिळतोय. आता ह्या एकूणच या प्रक्रियेमध्ये जो सध्याच्या मागणीमध्ये हैदराबाद गॅझेटरचा प्रश्न आहे, म्हणून त्यासाठीच आपण न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना सरकारनं केली होती. त्यांच्याबरोबर आंदोलनकर्ते जे आहेत त्यांची काही चर्चा झालेली आहे. मला वाटतं, मला आठवतं स्वतः शिंदेसाहेब एकदा त्यांच्या गावी जाऊन आले होते जरंगे पाटलांना भेटण्यासाठी. त्यामुळे असं काही नाही की आम्ही काही नकारात्मक भूमिकेतून पुढे चाललेलो आहोत. आता ज्यांना आज गॅझेटरमध्ये ज्यांचे दाखले उपलब्ध आहेत, ज्यांचे पुरावे उपलब्ध आहेत आजही मराठवाड्यामध्ये, त्या लोकांना आज दाखले द्यायची प्रक्रिया सुरूच आहे ना, कोणी थांबलेली आहे. असं काही नाही की ज्यांचे दाखले पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचे दाखले मिळत नाही, अशी काही दाखले दिले जात नाही, अशी काही वस्तुस्थिती नाही आहे. आज त्यांना दाखले द्यायची प्रक्रिया सुरूच आहे. पण सरसकट देण्याची भूमिका आहे शेवटी असं की कोणत्याही प्रक्रियेला कायद्याचा आधार लागतो आणि म्हणून त्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे. हे आंदोलन खरं तर अगोदरच ठरलेलं होतं. मग असं असताना सरकारने जरांगेंशी चर्चा केली नाही का? कारण आता ते मुंबईकडे तर निघाले आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय ते मागे फिरणार नाही, अशी पण त्यांची ठाम भूमिका दिसते. नाही, असं आहे की सरकारची भूमिका वेळोवेळी आपण स्पष्ट केलेली आहे. परंतु जरंगे पाटलांनी जो काही निर्णय केला की आपण मुंबईला जायचं, त्यावेळी सुद्धा मी त्यांच्या काही मंडळीशी चर्चा करत त्यांना सांगितलं की आता सरकार एक पाऊल पुढे गेलेलं आहे या सगळ्या मागण्यासंदर्भात. आता त्यांचीच मागणी होती की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ दिली पाहिजे, आपण दिली. आता त्यांचा आक्षेप आहे की त्यांना 1 वर्ष झाले आपण देऊ. आता कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला कल्पना आहे की जो वेळ लागतो, कारण शेवटी ते न्यायमूर्ती राहिलेले आहेत, त्यांच्या पदाचा, त्यांच्या अधिकार कक्षात त्यांच्या अधिकाराचा आपण आदरच केला पाहिजे. आणि ते जर 6 महिन्यामध्ये जर अहवाल द्यायला तयार असतील तर आपण थांबायला काहीच हरकत नाही. म्हणून सरकारची तर आज एक चर्चा करण्याची तयारी आहे. म्हणजे आम्ही काही प्रतिष्ठेचा प्रश्न अजिबात केलेला नाही आहे सरकारनं, हे मला आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे. तर आपण प्रामुख्याने जर बघितलं तर मनोज जरांगेंची मागणी एकच दिसते की ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं, कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळाले त्यांच्या नातलगांना किंवा सगळ्या सोयऱ्यांना हे आरक्षण दिलं जावं. मग अशा वेळी ओबीसी आणि मराठा एकीकडे वाद सध्या सुरू आहे. सरकार याच्यातून कसा मार्ग काढणार? असं पहिल्यापासून एक भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीमध्ये आरक्षण आपल्याला देता येत नाही, तर सरकारने मागे सांगितलेलं आहे. ही भूमिका काही नवीन नाही आहे.
परंतु ज्यांना आता या व्हेरिफिकेशनमध्ये कास्ट व्हॅलिडिटीमध्ये ज्यांना त्यांच्या कागदपत्र पाहिल्यानंतर ज्यांना कुणबी सर्टिफिकेट त्यांना कुणबीचा दाखला देऊ शकतो आपण, त्यांना कुणबीचा दाखला मिळणारच आहे. तो काही थांबवत नाही आपण. कुणबीचा दाखला देणं आणि त्यांना ओबीसीचं सवलत देणं हा प्रश्न दोन वेगळे आहेत. त्यामुळे मला वाटतं ना, जे काही विदर्भामध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक म्हणजे लोकांना कुणबी दाखले मिळालेले आहेत. त्यामुळे जो दाखला मिळाला की त्याला त्याच्या सवलती मिळणारच आहेत. परंतु जो मुख्य मुद्दा त्यांनी जो त्याच्यामध्ये मांडलेला आहे, विशेष करून सगळ्या स्वाऱ्यांबद्दलचा, तर तो ज्या घटनेच्या चौकटीत कसा बसवता येईल आणि बसवता येईल का, या संदर्भात आता न्यायमूर्ती शिंदे समिती त्याचा अभ्यास करते. आपण जर बघितलं तर आजवर अनेक मुख्यमंत्री राहिले, अनेक सरकार येऊन गेली, मात्र जरांगेंचा रोष जो दिसतोय तो प्रामुख्याने फडणवीसांवरतीच दिसतोय. ते त्यांच्यावरती जास्त टीका करताना दिसत आहेत की हे आरक्षण देत नाहीत म्हणून. नाही, मला खरं म्हणजे जरांगे पाटलांना मी सातत्याने हीच विनंती करत आलेला आहोत की राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांना विचारा ना, तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न केले, किंवा आता 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे, त्यांना विचारलं पाहिजे आपण काय प्रयत्न केलेले आहे. म्हणजे मला किंवा मला देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात मी काम करतो म्हणून नाही, 14 ते 19 मी विरोधी पक्षनेता सुद्धा होतो. ते मुख्यमंत्री असताना या सगळ्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होतो. 58 मोर्चे झालेले त्यामध्ये, आणि त्यातून मग ह्या मागास आयोगाची स्थापना करून त्यामध्ये जो काही भूमिका मांडली गेली न्यायालयापुढं, म्हणून आपण 16% आरक्षण त्यावेळी सरकारने दिलं. आणि ते 16% आरक्षण टिकवण्याचं काम नंतर ह्या जे विश्वासघातानं आलेलं जे महाविकास आघाडी सरकार होतं त्याची जबाबदारी होती. त्यांनी तर निवडणुकीमध्ये जनतेशी विश्वासघात केला शिवसेनेनं. नंतर मराठा आरक्षण दिलं रद्द करण्यामध्ये मराठा समाजाचा विश्वासघात केला महाविकासच्या लोकांनी, त्यांचे नेते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील. आणि म्हणून मला वाटतं देवेंद्रजींचं तिथं प्रश्नच उद्भवत नाही. आरक्षण त्यांनीच दिलं आहे. आणि 10% आरक्षण जे आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दिलं, त्यावेळी माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्याला कोणी विरोध केला. आपण 10% ते आरक्षण दिलं, अजून ते सुद्धा सुरू आहे. ज्या सारथीची स्थापना करून, सारथी स्थापना कोणी केली, माननीय फडणवीस साहेबांनीच केली. आणि मग त्या सारथीच्या माध्यमातून अनेक हजारो मराठा समाजाच्या मुलांना जो काही शैक्षणिक किंवा अन्य विषयाचा लाभ मिळतो, हे दिल्याच्या नंतर खरं म्हणजे त्यांच्यावर टीका करणं हे अतिशय व्यर्थ आहे, चुकीचं आहे. मला वाटतं जरांगे पाटलांनी देवेंद्रजींच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा ज्यांनी हे नाकारलं, ज्यांच्या काळात हे आरक्षण मिळालेलं घालवलंय, त्यांना खरं जाब विचारला पाहिजे. तर आज तुमची काही जरांगे पाटलांशी चर्चा होणार आहे का? सरकारच्या वतीनं काही पुढाकार घेतला जाणार आहे का? नाही, असं आहे की आता जरांगे पाटलांची जर तयारी असेल सरकारवर चर्चा करण्याची, तर आम्ही काही मी म्हटल्याप्रमाणे प्रतिष्ठेचा प्रश्न आम्ही केलेलाच नाही आहे. आमची तयारी आहे. आता ते मुंबईत पोहोचल्यानंतर शेवटी मला अगोदर वाटलं होतं आपण सराटीला जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी. आणि त्यांचे सहकारी त्यांच्याशी मी बोलताना सांगितलं होतं की चर्चेतून जर आंदोलन थांबणार असेल आणि आंदोलन स्थगित होणार असेल तर मी चर्चेला काही आपल्याला त्यामध्ये काही साध्य होणार आहे. फक्त चर्चा केल्यानंतरही ते मुंबईच्या मोर्चाला जाण्यासाठी ठाम असतील तर मग त्या चर्चेला काही अर्थ उरत नाही. म्हणून मला वाटतं आम्ही चर्चेला तयारच आहोत. एकदा आता ते मुंबईकडे निघालेले आहेत. मुंबईत पोचल्यानंतर जसं काही जी परिस्थिती उद्भवेल, आमची जी उपसमिती आहे निश्चितच त्यांच्याशी चर्चा करेल. नक्कीच आपण बघितले तर सरकारकडून कुठेतरी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा अगोदर करण्याचा प्रयत्न देखील झाला, मात्र त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सरकारशी त्यांची चर्चा होऊ शकली नाही. आता मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ज्या सांगण्यानुसार त्यांनी आता सकारात्मकता दाखवली चर्चेची. त्यामुळं आता त्यांची भेट होणार का आणि या चर्चेतून या आरक्षणाचं जे आंदोलन आहे यावरती काही तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.